घेतलं आम्ही सरकारकडून. हे जे आता मी तुम्हाला ज्ञान वाचून दाखवले की 72 गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन, 60,000 रुपये वर्षाला, हे सर्व ज्ञान काढून घेतले आम्ही सरकारकडनं. आणि म्हणून नंतर मी पत्रकारांनाही म्हणत होतो, सर्वांना म्हणत होतो, तुम्ही आमची तुलना करा की त्यांचं आंदोलन ना आमचं आंदोलन, कोण फायद्यात राहिलं. फायद्यात आम्ही राहिलो ना. आम्हाला जे जे पाहिजे होता, जेवढा 75 वर्षाचा बॅकलॉग होता तो आम्ही मिळवून घेतला. आमच्या योजना सुरू करून घेतल्या, अंमलबजावणी सुरू केली. त्याने काय भेटत होतो ना. अरे मला सांगा, एवढा गाजावाजा झाला, एक तरी मागणी सांगावं मला, एक तरी मागणी की त्या आंदोलकांना मिळाली. मध्यंतरी खूप गाजावाजा करतोय, आमचे लोक भयभीत झाले होते. 57 लाख नोंदी सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्या, 57 गुणिला 4 म्हणजे 2 कोटी. त्याने सांगायला की सर ऐका ना, आम्ही म्हणलं त्याने खरं सांगत असाल. ऐका ना. आता सर्व लोकांचं हेच म्हणणं होतं की हा खरं सांगून राहिला. अहो तुम्ही नाही, सामान्य माणसं सोडा, हे आमचे जे नेते होते ना, हे सुद्धा तेच बोलत होते की 4 लाख मराठी कुणबी झाले. एकटा मी माणूस होतो विरोध करणार. मी त्यांना सांगितलं की एकाही मराठ्याला कुणब्याचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. अरे ह्या 57 लाख नोंदी जुन्या आहे, आजच्या नाहीये. याच्या आंदोलनानंतरच्या शिंदे समिती जी गठीत केली होती ती कशाकरता गठीत केली होती की सुरुवातीपासून म्हणजे 1948 पासून, कारण आपल्याला जर व्हॅलिडिटी काढायची असेल तर केव्हाचा पुरावा द्यावा लागतो, 67च्या पूर्वीचा. आणि म्हणून 1948 किंवा त्यापूर्वीपासून तर 67 पर्यंत कोणाच्या महसुली कागदपत्रावर किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी नोंद आहे, त्याच्या नोंदी शोधण्याचं काम शिंदे समितीकडे. 67 नंतर तर नाही शोधायचं आहे. 67 नंतर एखादी नोंद सापडली त्याला काही अर्थ नाही ना, पण त्याला व्हॅलिडिटी मिळणार. मग तो रेकॉर्ड शोधला. मी सर्व विभागीय आयुक्तांकडून कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी मिळाल्या याची माहिती घेतली. रायटिंग मध्ये माझ्याकडे, मी रायटिंग मध्ये घेतलं प्रत्येक कमिशनर आणि कलेक्टर कडून. तुम्ही गेले होते? हो, मी पण पाठवलं. यांना विचारा, चौधरीला मी जळगाव विभागात पाठवलं होतं. सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांना कामी लावलं की विभागीय आयुक्ताकडे जा, असा अर्ज द्या की आजच्या तारखेपर्यंत किती नोंदी सापडल्या याचा रेकॉर्ड द्या. मी त्याचं संकलन केलं, ओरली नव्हतं बोलत. आणि मग सांगितलं त्यांना की ह्या सर्व नोंदी तर आमच्या आहे ना. उद्या विशे साहेबांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं, व्हॅलिडिटी मिळाली, तर ते काही याच्या आंदोलनामुळे भेटली का? नाही. माझ्या पोरांची कास्ट सर्टिफिकेट मिळाली तर याच्या आंदोलनामुळे भेटली का? नाही. मग ह्या सगळ्या जुन्या नोंदी. आणि आंदोलनानंतर कोकण आणि विदर्भामध्ये नवीन एकही नोंद आहे ना. आणि कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणं ही कंटिन्युअस प्रोसेस, की उद्या आपल्या घरी एखादा नातू जन्माला आले असेल, नात जन्माला आली असेल आणि ती 10वा वर्ग पास झाल्यावर आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो ना. मग आपण आपल्या पाल्याचं कास्ट सर्टिफिकेट काढलं तर ते काय याच्या आंदोलनामुळे भेटलं का? नाही. हे बघा, ही समजून घेणारा एक गोष्ट आहे की 23 ऑक्टोबर 2023 नंतर किती प्रमाणपत्र इश्यू झाले त्याचा आकडा काढून मी म्हटलं हे तर जुन्याच लोकांची आहे. त्याची माहिती घेतली आहे मी की ज्यांच्याकडे पिढ्याने पिढ्यापासून सर्टिफिकेट आहे त्यांच्या अपत्याला दिलेली हे प्रमाणपत्र. मग नव्यानं काय? आणि मग तेव्हा मला वेळात काढलं लोकांनी. नेते असं म्हणत होते, आपल्या ओबीसीचेच काही नेते सचिव राजू काय म्हणत होते, अरे काय ते खरं खरं बोलता म्हणे, समाजाने असंच गुमराह करत राहा. मी म्हटलं मी ओबीसीचं आंदोलन करतो आणि मी आज ओबीसी समाजाला चुत्या बनवते. 2 लाख मराठे आले इकडे. अरे दिशाभूल कशाला करायची समाजाची? जी सत्य परिस्थिती आहे ती आपण समाजापुढे मांडायला पाहिजे. ती मी शेवटपर्यंत मांडली. शेवटी ज्या दिवशी शिंदे समितीचा हे पूर्ण सरकारने घोषित केलं, मग
त्या दिवशी